नमस्कार. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा 11व्या श्लोकापासून सुरुवात करत आहोत. मागे आपण बघितलं 1 ते 10 श्लोकांमध्ये अजूनही अर्जुन विषादच करत होता. आता यापुढे म्हणजे 11व्या श्लोकापासून खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सुरुवात होत आहे. याच्यामध्ये देह आणि आत्मा यांचा परस्पर संबंध सांगण्याचा प्रयत्न श्रीकृष्णाने केलेला आहे. आता या माझ्या अल्पबुद्धीला जसं जमेल तसं मी विवेचन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते, कारण इथून पुढे खऱ्या अर्थाने मी शिवधनुष्य तोलते असं मला वाटते. यात माझ्या काही चुका होण्याची पण शक्यता आहे, पण त्या आपण गोड मानून घ्याव्यात, कारण चुका सर्वस्वी माझ्या आहेत. कारण श्रीकृष्णाच्या अगाध ज्ञानापुढे मी खूपच तोडकी आहे. तर बघूया आपण आजपासून 11व्या श्लोकापासून सुरुवात करते माझ्या शब्दामधनं. 11वा श्लोक. श्री भगवानुवाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. विनोबा भावे म्हणतात, श्री भगवान म्हणाले, करीसी भलता शोक वरी ज्ञानही सांगसी, मेल्या जित्या विषयी शोक ज्ञानवंतही जाणती. आता या श्लोकामध्ये काय म्हटलं आहे किंवा त्या श्लोकाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे हे आता आपण बघणार आहोत. अशोचान्य म्हणजे शोक करण्यास योग्य नाही. अन्वशोच म्हणजे शोक करणे. त्वम म्हणजे तू. प्रज्ञा वादान म्हणजे पांडित्यपूर्ण बोलणी. च म्हणजे सुद्धा. भाषसे म्हणजे तू बोलतोयस ते. गत म्हणजे गेलेल्या. असन म्हणजे प्राण. अगत म्हणजे न गेलेल्या. च म्हणजे सुद्धा. न म्हणजे नाही. अनुशोचंती म्हणजे शोक करतात. आणि पंडिता हा म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा पंडित पुरुष असं ज्यांना म्हटलं जातं. या श्लोकाचा अर्थ असा आहे की श्री भगवान असं म्हणतात की पंडिताप्रमाणे बोलणारा तू जे शोक करण्यास योग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस. ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी शोक करीत नाही. आता श्रीकृष्ण काय म्हणतात, एकतर अर्जुन केव्हा हतबल झाला, ज्या वेळेला समोरासमोर युद्ध करण्यास कौरव आणि पांडव उभे राहिले, शंखध्वनी झालेला आहे आणि अचानक त्याला विरक्ती येते आपल्या गुरुजनांना पाहून, आपल्या आप्तस्वकीयांना पाहून, आणि तो म्हणतो की यांना मारून मला काय मिळणार आहे. मी काय आता यांना मारून जग जिंकायचं माझा काहीही विचार नाही. मी लढणार नाही. बघायला गेलं तर त्याचा हा स्वतःचाच निर्णय आहे. त्यांनी बाकीच्यांचा कोणाचाच विचार केलेला नाहीये. आणि एक क्षत्रिय असून युद्ध न करण्याचा निर्णय, समोर शत्रूंनी आवाहन केल्यानंतर न लढण्याचा निर्णय म्हणजे खरं तर मूर्खपणा आहे. त्याचं काही गोष्टींनी बरोबर पण आहे की आपल्याच लोकांना, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केले किंवा ज्यांनी आपल्याला विद्या दिली आहे, धनुर्विद्या शिकवली ज्यांनी, त्यांनाच आपण मारायचं. मग तो खूप श्रीकृष्णाशी वाद घालतो हे आपण बघितलेलं आहे. मग शेवटी तो असंही म्हणतो की बाबा रे, हे श्रीकृष्ण, मी माझं सारथ्य तुला दिलेलं आहे रथाचं, तसंच माझ्या मनाचंही मी तुला सगळे लगाम तुझ्याकडे दिलेले आहेत, आणि तू जे काही सांगशील ते आता मी ऐकण्यास तयार आहे. मला तू काहीतरी दिशा दाखव. श्रीकृष्ण असं म्हणतात की हे मित्रा, ज्यांचा शोक करायचा नाही त्यांचा तू शोक करतोयस आणि वर पंडिताच्या गोष्टी करतोयस, हे तुला शोभत नाही.
तू स्वतःला पंडित मानतो, ज्ञानी मानतो, पण जे भविष्यात काही घडणार आहे त्याचा तू आत्ताच का शोक करतोयस? ज्ञानी कोणाला म्हणायचा? तर देह आणि आत्मा यांच्याविषयी ज्याला ज्ञान आहे तो ज्ञानी. तू आत्ता शोक करतोयस तर फक्त देहाचा शोक करतोयस. अशोचान्यन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भासाचे, जे शोक करण्यास योग्य नाही त्यांचा तू शोक करतोयस. आणि वर तू काय करतोयस? पंडिताच्या गोष्टी करतोयस. हे कसं चालेल? तर देह आणि आत्मा, देह हा काय होतो? वरचा भाग आहे. शरीर जसं आपण वस्त्र घालतो तसं ते वस्त्र म्हणजे देह आहे. आणि खरा आत्मा, खरं शरीर म्हणजे खरा आत्मा हा आतमध्ये वसलेला आहे, तो कधीच मरणार नाही. म्हणून तो म्हणतो की गतासून गतासूंश नानुशोचंती पंडिता. तू का असा शोक हे करतोय की जे गेलं नाही, जे झालेलंच नाहीये त्याचा तू शोक करतोयस. पण जो मनुष्य शरीर सुखदुःखाच्या पलीकडे जो बघतो तो ज्ञानी. श्रीकृष्ण असं म्हणतात की जे घडलेलंच नाही अजून त्याचा तू शोक करतोयस. जे शरीर आहे ते शरीर अजून गेलेलंच नाहीये, केवळ जाणार आहे ह्याच्यात, त्याचा तू आत्ताच शोक करतोयस. खरं बघायला गेलं तर रामायणात आणि महाभारतामध्ये धारातीर्थी पडलेले किंवा युद्धात मारले गेलेले जे काही सैनिक आहे त्याच्याविषयी शोक करणं हे निषिद्ध मानलं गेलेलं आहे. आणि तू तर अजून नाहीच काही घडलं तरी शोक करत बसलायस. हे कितपत खरंय? म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की हा तुझा वेडेपणा आहे. त्याला थोडक्यात त्यांनी वेडपटच समजले. त्याला काही गोष्टी आता सांगायची पाळी आलेली आहे. म्हणून श्रीकृष्ण असं म्हणतात की काळ असं पुढे चाललेला आहे. विश्व हे अनादी आहे. अनादी काळापासून चालत आलेलं हे विश्व आहे, ते तू कसं थांबवतोस? आपले ज्ञानेश्वर सुद्धा त्याला आपल्या भाषेमध्ये ऐकवतात की हे जे विश्व चालत आलेले आहे, इतके वर्ष त्रिपाल युग चालत आलेलं आहे, ते काय तुझ्या सांगण्यावरनं थांबणार आहे का तुझ्या सांगण्यावरनं चालणार आहे? आजपर्यंत अनेक आले, अनेक गेले, पण विश्व हे चालतच आहे. विश्वाच्या बुडाशी जी शक्ती आहे ती अनंत काळ चालत आलेली आहे. कुणाच्या येण्याने आणि जाण्याने ती थांबत नाही. म्हणून श्री ज्ञानेश्वर असं म्हणतात की तरी सांग बा अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवन आहे, अनादी विश्वरचना ते लटके काही. थोडक्यात कुणाच्याही मृत्यूमुळे हे विश्व चालायचे थांबणार नाहीये आणि विश्वाचं हे चालणं हे अनादी काळापासून चालत आलेलं आहे. तू सांगतोयस म्हणून ते थांबणार नाहीच. त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की हा वेडेपणा सोड आणि युद्धाला तयार राहा. पांडिताच्या गोष्टी फुक्या करू नकोस, ज्याच्यात काहीच अर्थ नाहीये. पुढचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 12. नत्वे वाहै जातु नासन्नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. विनोबाजी म्हणतात, मी तू आणिक हे राजे, न मागे नव्हतो कधी, तसेच सगळे आम्ही, न पुढेही नसू कधी. याचा अर्थ बघूया. न म्हणजे नाही, तू म्हणजे परंतु, एव म्हणजे निश्चित, अहम म्हणजे मी, जातु कोणताही काळ, आसम अस्तित्व, इमे म्हणजे सर्व, जन अधिया हा म्हणजे राजे, न म्हणजे नाही, च म्हणजे सुद्धा, एव म्हणजे निश्चित, भविष्यामः म्हणजे अस्तित्वात राहू, सर्वे वयम आपण सर्वजण, अतः परम म्हणजे यापुढे. म्हणजे ज्या काळी मी आणि तू आणि हे सर्व राजे अस्तित्वातच नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही. श्रीकृष्ण इथे रणांगणावर मरण पावलेल्या लोकांच्या बद्दल शोक करणे कसे अयोग्य हे सांगताना वरील श्लोक म्हणतात की नत्वेवाहम जातु नासन्नत्वं नेमे जनाधिपाः. म्हणजे मी पूर्वी नव्हतो असंही नाही,
किंवा अर्जुना तू इथे आहेस किंवा तू पूर्वी नव्हतास असंही नाही, किंवा इथं जमलेले समोर दिसत आहेत ते राजे पूर्वी नव्हते आणि पुढे नसणार आहेत असंही नाही. याचाच अर्थ असं की असणं आणि नसणं हे नसतं. या विश्वामध्ये जे काही दिसतं, जे काही निर्माण झाले ते नाश पावणारच आहे. जीवसृष्टीमध्ये सुद्धा जन्माला येतो तो नाश पावणार आहे. मग त्याचा शोक कशासाठी करायचा? आज आहे उद्या नाही असं नाही, आणि काल नव्हते असंही नाही. आपल्या आपल्या कर्माप्रमाणे ते काय करतील, पुढचा जन्म घेतील. पण ते आहे, आत्मा तोच राहणार आहे. हे सांगताना ते काय म्हणतात की त्यामुळे भीष्मांना, दुर्योधनाला किंवा द्रोणांना, कृपाचार्यांना मारणारा म्हणजे तू, असं तुला का वाटतं? मी मारणारा, तू कोण? तू कोणी नाहीये. मरणार, येणारे जाणार, जातच असतात. मी मारणारा किंवा त्याच्या हातून मी मेलो असं काहीही नसतं. जो जन्माला येतो तो मृत पावतो. त्याची कारणं वेगळी वेगळी असू शकतात, पण तो जाणारच आहे आणि उद्याही असणारच आहे. गेला म्हणजे गेला असं नाही, ते वरचं वस्त्र बदललं गेलं. त्याच्या थोडक्यामध्ये त्यांनी फक्त शरीर सोडलेलं आहे. त्यामुळे त्याचा शोक तू करू नकोस. अनादिकाळापासून चालवलेली ही प्रथा आहे, ती तुझ्या या कार्याने काहीही खंडित पडणार नाहीये. तू काही द्रोणांना, भीष्मांना मारणार नाहीयेस किंवा ते तुला मारणार नाहीयेस. ते विधिवत आहे. जे घडणार आहे ते घडणारच आहे. शाश्वत व्यक्ती जे होते ते काल होते, ते आजही आहे, ते उद्याही राहणार आहे. त्यामुळे तू निमित्त मात्र जरी झालास तरी तू मारणारा किंवा तू मारलंस म्हणून ते गेले असं नाही. तू मारणारा कोण? तू कोणच नाही. विश्वाच्या या मोठ्या प्रसाऱ्यापुढे तू किती यकिंचित आहेस. तू स्वतःला मोठा समजू नकोस. आणि तू जर खराच ज्ञानी असशील, पांडित्य असशील, तर असा विचार तुझ्या मनात ठेवणंच योग्य नाहीये. आपल्या आपल्या धर्माला जागून आपण आपली कर्तव्य पार पाडलीच पाहिजे. आपल्याला जन्म मिळाला हा इथला, तर तू तुझं कर्तव्य कर. क्षत्रिय धर्म पाळ. युद्धाला सज्ज हो. समोर येणारी व्यक्ती ही शत्रू समजून आत्ता मार. ते माझे नातेवाईकच आहेत, ते माझे गुरुच आहेत, ते माझ्या आजोबाच आहेत, मी त्यांना कसा मारू? अरे तू मारणारा कोण? ते मरणारे कोण? ते आपल्या कर्माने मरणार, तू आपल्या कर्माने जाणार. ते काल पण होते, आज पण आहेत, उद्या पण राहणार आहे. तसंच तू आणि मी पण. मी पण फार काय देवत्व घेऊन आलेलं नाही. मी कालही होतो, आजही, उद्याही असणार आहे. त्यामुळं हे मित्रा, तू काय कर की आता ह्या सगळ्या गोष्टीकडे कानाडोळा कर आणि समोर जे दिसतं ते लक्ष भेद कर त्याचा. पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण काय म्हणतात ते बघूया आपण. पुढचा श्लोक. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति. विनोबाजी असं म्हणतात, ह्या देही बाल्यतारुण्य जरा वा लाभते जशी तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे. याचा अर्थ असा आहे, देहिनहा म्हणजे देहधारी, आत्म्याला, देहधारी आत्म्याला, अस्मिन म्हणजे यात, यथा म्हणजे याप्रमाणे, देहे म्हणजे शरीरामध्ये, कौमारम म्हणजे बालपण, यौवनम म्हणजे तारुण्य, जरा म्हणजे वार्धक्य, तत्तया म्हणजे त्याप्रमाणे, देह अंतर म्हणजे शरीराचे स्थानांतर, प्रति प्राप्ती, धीर हा धीर मनुष्य, तत्र म्हणजे त्यामुळे, आणि मुह्यती म्हणजे मोहित होणे. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यापासून वार्धक्यात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा सुद्धा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो.
अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. आता मला सांगा, तुम्ही लहान मूल आहे, ते थोडंसं मोठं होतं, तरुणपण येतं त्याला, तरुणपणातनं जातो तो थोडासा प्रौढ बनतो, प्रौढामधनं तो म्हातारा होतो, म्हाताऱ्यानंतर त्याचं अस्तित्व म्हणजे तो मरण पावतो. या शरीराच्या आपल्या अवस्था आहेत. जो देह धारण करतो त्याला या सगळ्या अवस्थातून जावंच लागतं. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वार्धक्यावस्था आणि मरण किंवा मृत्यू. तसंच मृत्यूनंतर परत तो नवीन देह धारण करतो. म्हणजे ही एक अवस्थाच आहे. बाल्यातनं तारुण्यात गेलं, तारुण्यातनं प्रौढात गेलं, प्रौढातनं म्हातारपणात गेलं तर आपण रडत नाही. पण तारुण्य वृद्धत्व झाल्यानंतर जेव्हा आपल्याला मरण येतं त्याच्यानंतर आपण का रडतो, का शोक करतो, तिथंच आपलं चुकतं. परंतु हा आत्मा, देहधारी आत्मा जो आहे तो फक्त अवस्था बदलतो आणि नवीन जन्म घेतो आपल्या कर्माप्रमाणे. म्हणजे या शरीराच्या अवस्था आहेत, आत्मा तोच आहे. मग शोक कशासाठी करायचा? शोक कशाचा करायचा? तर ज्यांच्यामुळं आपलं नुकसान आहे. आता नुकसान म्हणजे कसलं नुकसान? तो भागच वेगळा आहे. इथं अर्जुनाला श्रीकृष्ण असं म्हणतात की अरे तू लहान होतास, मोठा झालास, त्याच्यापेक्षा मोठा झालास, आता तुला वृद्धत्व येणार. ह्या जशा तुझ्या अवस्था देहाच्या चालू आहे तशाच त्या अवस्थातून आत्मा, लहानातून मोठा मोठा तोच आत्मा पुढं पुढं सरकत आलेला आहे. आणि आता अवस्था बदलणार आहे, म्हणजे तो फक्त दुसरा देह धारण करणार आहे हा जीर्ण झाला म्हणून. विनोबा सुद्धा म्हणतात की काय म्हणतात की मी मरतुकडा देह नव्हे. आतमध्ये जो काय केवळ हा देह म्हणजे माझा क्षुद्र पापुद्रावरचा, खरा आत्मा माझा हा आत आहे. अखंड व्यापक आत्मा माझ्या आत आहे आणि तीच सत्य वस्तू आहे. कातडीचं महत्व कमी करून आपण आत्म्याला महत्व द्यायला पाहिजे असं विनोबा पण म्हणतात. आणि श्रीकृष्ण तेच सांगतात. आपणही खरं म्हणजे अर्जुनाच्या दृष्टीने बघितलं तर आपणही तेच करतो. आपल्या सगळे संबंधी जर गेले, आपण खूप शोक करतो. का शोक करतो? खरं म्हणजे आपल्यालाही समजायला पाहिजे की ह्या व्यक्तीशी आपलं काहीतरी नातं होतं म्हणून आपल्याला शोक होतो. आपण बांधले गेलो जातो म्हणून शोक होतो. पण त्याने दुसरा देह पकडलेला असतो. हे तो काय करतो, ह्या देहाचा त्याग करून त्यांनी दुसरा देह केलेला असतं. हे वरची कातडी फक्त नष्ट पावली. झाडाचं पान गळून पडलं तर आपण शोक करत नाही. नवीन पालवी कशी फुटते छान, याच्याकडे आपलं लक्ष असतं. वा वा पालवी फुटली बरं का, म्हणून आपण सगळ्यांना बोलून दाखवतो नवीन पालवी फुटली या वृक्षाला. म्हणून गेलेल्या पानाकडे आपलं लक्षच नसतं. आणि ही खरं जीवन आहे. आपण त्या प्रत्येक पानाचं जर दुःख करत बसलो असतो तर माझं पान गेलं, मी काय करू, मी हे करू, मग ते झाड पुढं गेलं असतं का? वठलं असतं, वठून गेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक मोहराचं जसं आपण स्वागत करतो, आंब्याचा मोहर लागला, आंबे येणार म्हणून खुश असतो, पण आंब्याचा मोहर संपताना पण अगदी दुःख नाही करत. का तर ते परत आपल्याला दुसरा ते येणार आहे, दुसरा मोहर येणार आहे, त्याच्यातनं दुसरा मोहर येणार आहे. हे पुढं पुढं हे विश्व चालतच राहतं. एक जीव संपला तर दुसरा जीव जन्म घेत असतो. त्यामुळे हे अर्जुना, असा शोक करणं व्यर्थ आहे. असा शोक न करता हे सगळे फक्त देह नाममात्र आहेत. त्यांचे आत्मे तसेच राहणार आहेत. त्याचा तू शोक करू नकोस. आज आहे आत्मा, उद्याही तोच असणार आहे. त्यामुळे तू काय कर, आता युद्धाला तयार हो. पुढचा श्लोक आपण बघूया. श्लोक क्रमांक 14. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः
आगमापायिनो नित्यास तांस्तिक्षस्व भारत. म्हणजे विनोबाजी म्हणतात, शीतोष्ण विषय स्पर्श सुख दुःखात घालिती, करी सहन तू सारे येती जाती अनित्यते. याचा अर्थ असा आहे की मात्रा स्पर्शास म्हणजे इंद्रियांविषयी जाणीव, तू म्हणजे केवळ, कौंतेय म्हणजे कुंतीपुत्र, शीत म्हणजे हिवाळा, उष्ण म्हणजे उन्हाळा, दा म्हणजे देणारे, आगम म्हणजे येणे, अपयिनः अदृश्य होणारी, विनाश होणारी, अनित्या अनित्य, तान म्हणजे तो सर्व, तितिक्षस्व केवळ सहन करण्याचा प्रयत्न करणे, भारत म्हणजे भरतवंशजा. हे कौंतेया, कुंतीपुत्र म्हणजे तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुख दुःख आहे ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. मी आत्ताच तुम्हाला झाडांचं वृक्षाचं उदाहरण दिलं. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. आता म्हणजे काय, ते अर्जुन संभ्रमातच पडलाय. अजून त्याला समजतच नाही की हा काय बोलतोय. आता मी तुम्हाला म्हणलं की सुख दुःख, आता आपल्याला एखादी व्यक्ती जवळची जाते तेव्हा खूप दुःख होतं. का तर त्याचं आपलं काहीतरी नातं असतं असं आपल्याला वाटतं, कारण आपल्या आईच्या उदरातनं आपण जन्म घेतला आणि ती जन्मदात्री गेली तर आपल्याला तिच्याशी आपले नातं काहीतरी सुख दुःखाचं जोडलेलं असतं. इंद्रियाचं नातं म्हणजे तिची मी मुलगी किंवा माझा मामा, माझा काका, माझा आजोबा, माझं हे, असे जे काही नाती आपण जोडतो इंद्रियांपासून निर्माण होणारी, त्याच्यामुळे ही सुख दुःख आपल्याला होतात. आता गावातला एखादा लांबचा कोणतरी गावातला एक माणूस गेला तर आपण रडतो का किंवा आपल्याला दुःख होतं का? नाही, गेला, ओके ओके, हो रे, अरे वाईट झालं, आपलं आपलं काम सुरू. तेच घरातली व्यक्ती गेली तर आपण 10 दिवस शोक मानत असतो, आपल्याला रडू येत असतं. का तर सुख दुःख आपले त्याच्याशी बांधलेले असतात. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा, म्हणजे ते हिवाळा उन्हाळ्यासारखी ती आपण एकमेकांशी जोडलेलं असतं. हिवाळ्यानंतर उन्हाळा, उन्हाळ्यानंतर पावसाळा, जसं येत असतात जात असतात तशी ही आपले एकमेकांच्या बद्दलची ओढ असते. पण ती येतात आणि जातात, येतात आणि जातात. तसंच मृत्यू येतो आणि जातो, जीव येतो जातो, परंतु आत्मा मात्र तोच असतो. म्हणून मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यं स्थानस्थितिक्षस्व भारत. किंवा या अवस्थेतनं जेव्हा तो बाहेरच येईना तेव्हा आता श्रीकृष्ण म्हणतात की आता ह्याला जरा तत्वज्ञानांचं बाळकडू पाजायला पाहिजे, याला साध्या भाषेत कळतच नाही. म्हणून ते असं म्हणतात की जेव्हा बाल्यावस्थेतून आपण तारुण्यात जातो, तारुण्यातनं प्रौढात, मग अशीच सांगितलं, प्रौढ ह्याच्यात जातो, तेव्हा बालपण सरलं, बाळ मोठं झालं तर आपल्याला वाईट वाटतं का? किंवा बाळपण सोडून तो तारुण्याच्या विविध कल्पनेत रमू लागतो, नवीन जोडीदाराच्या शोधात तो फिरत असतो किंवा नोकरीला लागलेला असतो, तेव्हा त्याचं बाळपण संपलं, कुमारपण संपलं म्हणून आपण दुःख करतो का? प्रौढात गेला तर तारुण्य गेलं माझं म्हणून रडत बसतो का? बाळपण गेलं माझं हो करून आपण शोक करतो का? हसत आपण म्हणतो वा लहानात ना तो आता कसा मोठा झालाय, कसा मिळवायला लागलाय, किती मोठा झाला आता, हा आता स्थिरावलाय, हा थोडासा आता काय झालंय थकलाय. पण आपण त्याच्या मागच्या आयुष्याबद्दल कधीही दुःख करत नाही. या अवस्था शरीराच्या असतात, त्या बदलतच असतात. मग तो गेल्यानंतर त्याची शरीराची शेवटची अवस्था संपल्यानंतर तो नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. मग का रडायचं, का दुःख करायचं? असं श्रीकृष्ण असं म्हणतात की हे शरीराचं स्वरूप, आत्म्याचं स्वरूप आणि दोन्हीचा परस्पर संबंध ते अर्जुनाला समजून सांगतात. देहाचं स्वरूप आणि आत्म्याचं स्वरूप. देह कसा असतो तो बदलत जातो, बालपण, तरुणपण, प्रौढपण, म्हातारपण, परत नवीन जन्म. आत्मा
तोच आहे. आत्मा काय करतो, फक्त शरीर बदलतो, कारण ते थकलेलं शरीर असतं. जसं पिकलेलं पान पडून जातं पण नवीन पालवी धरते, झाड तेच असतं. झाड बदलतं का? समजा तगरीचं झाड आहे, तगरीचं झाड मोठं झालं, सगळं तिथली पानं पिकली, पडली, नवीन पालवी फुटली, झाड बदलतं का? नाही. आत्मा तोच आहे, फक्त त्यांनी जुनं जे आपलं हे झालेलं आहे ते जुनं पानं टाकून दिली. तसं ते देह, आपलं देह शरीर टाकतो आणि नवीन देह शरीरामध्ये प्रवेश करतो तो आत्मा. आता हे सगळं सांगत असताना देह व आत्मा या दोन्हींचा मिळून असतो हे त्याला लक्षात यायला पाहिजे. अर्जुनाला तो तेच सांगत असतो की देह आणि आत्मा यांचा परस्पर संबंध म्हणजे आत्मा जोपर्यंत देहात स्थिर असतो तोपर्यंत त्या देहात आहे. देह पडला म्हणजे आत्मा पडला असं नाही. भीष्म, द्रोण, कृपा हे जर त्यांचा देह पडला तर शोक करण्याचं कारण नाही, कारण त्यांना नवीन देह मिळणार असतो, पण त्यांचा आत्मा तोच आहे. हे श्रीकृष्ण त्याला समजावून सांगतात. पुढचा आपण आता श्लोक बघूया. आता हे सांगत असताना श्रीकृष्ण काय म्हणतो की इंद्रियाचे बाह्य सृष्टीशी होणारे स्पर्श म्हणजे शीत, आता बघितलं शीत, उष्ण, सुख, दुःख असतात, हे कधी असतात कधी नसतात, म्हणून ते नाहीच आहे असं नाही, तर ते अनित्य आहेत. म्हणजे काय, तर तू ते आता जसं असेल तसं सहन कर. हे सगळ्यांना सहन करावं लागतं, आपण सगळे सहनच करत आलेलो आहोत. हे जग तर फार पूर्वीचं आहे, आज आपण बघतो ते आपला काळ बघतो, प्रत्येकाचा काळ हा वेगळा वेगळा आहे, पण जग तेच आहे, अनादी काळापासून चालत आलेले. बरेच लोक येतात जातात, मृत्यू पावतात, हे करतात, म्हणून त्याच्याबद्दल शोक करणे योग्य नाही. म्हणून श्रीकृष्ण आता पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते बघूया. श्लोक क्रमांक 15. यं हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. विनोबाजी म्हणतात, ह्याची मात्रा न चालेची ज्या धीर पुरुषावरी समदेखे सुखे दुःखे मोक्ष लाभास योग्य तो. तुम्हाला हे अर्थावरनच त्यांच्या लक्षात आलं असेल आपल्याला. यम म्हणजे जो, ही म्हणजे निश्चित, न म्हणजे कधीच नाही, व्यथयंती व्यथित होणे किंवा विचलित होणे, ऐसे या सर्व. पुरुषम पुरुष ऋषभ म्हणजे हे पुरुष श्रेष्ठा. सम म्हणजे समान. दुःख म्हणजे दुःखामध्ये, सुख म्हणजे सुखामध्ये, धीरम धीर विवेकी, स म्हणजे तो, अमृतत्वाय मुक्तीसाठी, कल्पते म्हणजे योग्य होतो. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो पुरुष सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये सुद्धा स्थिर असतो, तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितच योग्य आहे. आत्ताच आपण बघितलं की कोणी आलं गेलं किंवा सुख दुःख, आपल्याला भरपूर पैसा मिळाला तर आपण सुखाने नाचू लागतो, दुःख आलं की तेवढाच कोसळून पडतो आणि काही काही लोक तर चक्क आत्महत्या करून टाकतात. मग ही लोक योग्य आहेत का? नाही. जो सुखात आणि दुःखात सुद्धा अगदी स्थिर असतो, सुख दुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जय. आता पण तो श्लोक पुढे येणार आहे तेव्हा तो बघू श्लोक. पण जो सुखात आणि दुःखात स्थिर राहतो, गेल्यानेही रडत नाही, नवीन आल्याने फार हर्ष उल्हासित होत नाही, ज्यांना देह आणि आत्मा यांचा परस्पर संबंध समजतो, ज्यांना हे कळतं सुख आणि दुःख म्हणजे काय, शीत आणि उष्ण म्हणजे काय, ह्याच्यातला ज्यांना फरक कळतो आणि त्याही परिस्थितीत जो स्थिर राहतो, विचलित होत नाही,
अशी व्यक्ती ही मोक्ष प्राप्त करते किंवा मोक्षपद पदाला जाऊन पोहोचते. अर्जुनाचं तर तेच चाललेलं आहे, मोक्षपद मिळावं म्हणून तो कुणाला मी मारणार नाही, आप्तसख्यांना मारलं तर मी नरकातच जाईल, मला मोक्षच मिळणार नाही, हेच त्याचं चाललं होतं. आणि तेच श्रीकृष्ण त्याला सांगतायत की तू जर असं सुख दुःख, माझा माणूस, माझे गुरुजन, माझा आप्तसख्य गेल्यानंतर मला असं होईल, मला नरकच यातना होतील, ते होईल, अशा दुःखामध्ये किंवा न घडलेल्या दुःखामध्ये तू जर दुःख करत असशील तर तू मोक्षपद प्राप्त करूच शकणार नाहीस. समदेखे सुखे दुःखे मोक्ष लाभास योग्य तो. ज्याला जो विचलित होत नाही, सुख आणि दुःख समान मानणाऱ्या विवेकी पुरुषाला हे मुळीच व्यथित करत नाही, त्यालाच तो जो पुरुष अमृत तत्व प्राप्त करून घेण्यास लायक ठरतो, तो असा मनुष्य असतो की जो विचलित होत नाही. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, हे भरतश्रेष्ठा, हे कुंतीपुत्रा, सावध हो. तू जे करतोयस ते तू योग्य करशील. तू ह्याच्यातनं बाहेर पड. तुझ्या हातात तू मारणारा म्हणून तू बघू नको स्वतःकडे. तू मारणारा नाही किंवा ते तुझ्या हातनं मारणारी पण नाहीये. तू मारणारा कोण? मीही सगळं जर माझ्याच ठाई असेल तर तू स्वतःला का शहाणा समजतोयस? का स्वतःला मोठेपण घ्यायचा प्रयत्न करतोयस? इंद्रिय आणि विषयाच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या सुखाच्या चिंतनाने तू का व्याकुळ होतोयस? नको ना तसं करूस. असा हा गोंधळलेला अर्जुन आपल्या मित्राच्या सगळ्या या सूचना तो नीटपणे ऐकत असतो. आता श्रीकृष्ण तर त्याला वारंवार सांगतोय हे कर, तरीही त्यातनं तो अजूनही सावरलेला नाहीये. अजूनही त्याच्या मनामध्ये संभ्रम आहेच. हा संभ्रम आता आपण काय करणार आहे, पुढं पण बघणार आहे. ते म्हणतात की सुखदुःखाला तुम्ही समान मानलं तर मोक्षाला तू योग्य होशील. देह आणि आत्मा यांचा फरक तू समजून घेतलास आणि पुढे चालायला लागलास तर तू मोक्षपदाला प्राप्त होशील. हे सगळे संबंधांना जर तू मारलंस आणि तुला त्याचा त्रास झाला तर तू मोक्षपदाला प्राप्त होणार नाहीस. कारण हे देह आहे, ते मरणारच आहेत. आज न उद्या मरणारच आहे. जीवित व्यक्ती आहे ती कधी ना कधीतरी त्यांचा नाश होणारच आहे. कुठलीही वस्तू असू देत किंवा जीवित असू देत, प्रत्येक गोष्टीचा नाश हा लिहिलेला आहे. मग आपण कारणीभूत त्याला होऊ शकतच नाही. आणि हे स्त्रीवाद सत्य आहे जे अनादी कालापासून चालत आलेले आहे, पुढेही अनादी कालापर्यंत चालत राहणार आहे. आपण ह्याच्यामधले फक्त कठपुतले आहोत. नुसते आपल्याला जसं नाचवलं जातं तसं आपण नाचतो. रंगमंचावर आपली भूमिका एवढीच आहे की जेवढं आपल्या वाटेला आलेलं आहे तेवढं कर्म आपण करत राहायचं. बाकी देणारा ईश्वर आहे. आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळणार आहे. त्यामुळे आपल्या धर्माला जागून आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण सत्कार्य आपण हे केलंच पाहिजे. समोर शत्रूचा मृत्यू होणार आहे या कल्पनेने जर तू विचलित झाला असेल तर ते अयोग्य आहे. मग तू ठार वेडा आहेस असं श्रीकृष्ण म्हणतो. हे योग्यच नाही. जागा हो, यातूनही तू जागा हो. आता श्रीकृष्ण त्याला अजूनही सांगत असतात. आता काय सांगतात त्या पण आता पुढच्या भागात बघणार आहे. तत्पूर्वी आपला मी निरोप घेते. आपल्याला हा भाग कसा वाटला ते जरूर सांगा. जय श्रीकृष्ण. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.